तर चला मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे की विनप्रो एफएक्स मध्ये तुमचं अकाउंट कसं क्रिएट करायचंय, विथ दॅट त्यामध्ये डिपॉझिट अँड विथड्रॉ कसं करायचंय आणि विनप्रो एफएक्सचे असे काही फीचर्स आहेत जे तुमच्या ट्रेडिंग जर्नी मध्ये तुम्हाला खूप हेल्प करतील. ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला असं दिसेल की आपण जी टेलिग्राम वरती आपल्या टेलिग्राम चॅनल जो आहे त्याच्यावरती लिंक दिली होती तुम्हाला, त्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं. ओके, त्या लिंक वर तुम्ही क्लिक केलं की तुमच्या समोर बघा हा असा इंटरफेस येईल. ओके, ज्यामध्ये तुम्हाला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन ते विचारेल. सो यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुमचं फुल नेम टाकायचंय, तुमची ईमेल आयडी प्लेस करायचंय, तुमचा फोन नंबर, तुमची कंट्री चूज करायचंय. ओके, इथं दिसते नॅशनॅलिटी, स्टेट चूज करायचंय, सिलेक्ट सिटी चूज करायचंय, देन पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड म्हणून इथं ऍग्री बघा, इथं वरती ऍग्री वर क्लिक करून तुम्हाला साइन अप म्हणायचं. ओके, सो जेव्हा तुम्ही साइन अप वरती क्लिक कराल तेव्हा विनप्रो एफएक्स थ्रू तुमचा जो मेल आयडी तुम्ही जो इथे दिला होता, राईट, इथं जो मेल आयडी तुम्ही प्रोव्हाइड केला होता त्या मेल आयडी वरती तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळून जाईल. तर तोच लॉग इन आयडी पासवर्ड तुम्हाला काय करायचंय, तुमचा हा जो पेज येईल तुमच्या समोर. ओके, सो या पेज मध्ये तुम्हाला तुमचा मेल आयडी फिलअप करायचंय आणि देन पासवर्ड फिलअप करायचंय. सो पासवर्ड जेव्हा तुम्ही फिल कराल आणि जेव्हा साइन इन म्हणाल, सो साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर हा विनप्रो एफएक्सचा असा डॅशबोर्ड येईल. ओके, तर आता तुमचं अकाउंट फायनली विनप्रो एफएक्स वरती क्रिएट झालेलं आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं लाईव्ह अकाउंट कसं क्रिएट करायचं. सो इथे तुम्हाला दिसेल की इथे MT5 अकाउंट्स मध्ये बघा, लाईव्ह अकाउंट्स मध्ये तुम्हाला इथे क्लिअरली दिसतंय. सो हे एक अकाउंट आहे जे मी आधी क्रिएट केलं होतं, राईट. सो तुम्हाला इथे बघा ऍड अकाउंट असं ऑप्शन दिसतोय, राईट. त्या ऍड अकाउंट ऑप्शन वरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस बघा ते तुम्हाला विचारेल की तुम्हाला स्टँडर्ड करायचंय, कसं करायचंय, राईट. सो स्टँडर्ड चूज करून सिलेक्ट लिव्हरेज त्यामध्ये 1:500 चूज करायचंय आणि देन तुम्हाला क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचं, राईट. सो क्रिएट अकाउंट वरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला बघा हे असं MT5 अकाउंट जे माझं आलेलं आहे ते तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा असं MT5 अकाउंट शो होईल. आणि त्याच्यावरती क्लिक केले की त्या पूर्ण MT5 च्या डिटेल्स बघा तुम्हाला खाली दिसतील की सर्व्हर कोणता आहे, लिव्हरेज प्लस इक्विटी त्यामध्ये किती आहे, काय ऑल, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसून येतील. ओके, यानंतर खाली तुम्हाला सगळ्यात मेन पार्ट विनप्रो एफएक्सचा जो मला आवडतो तो म्हणजे आहे MT5 वेब ट्रेडर. ओके, सो यामध्ये बघा MT5 वेब ट्रेडर मध्ये तुम्हाला काय दिसतंय, तुम्ही विनप्रोचं डेमो अकाउंट सुद्धा क्रिएट करून त्यावरती ट्रेडिंग करू शकता. विथ दॅट तुम्ही रिअल अकाउंट वरती पण ट्रेडिंग करू शकता. सो रिअल अकाउंट मध्ये बघा मी कनेक्ट टू अकाउंट वरती क्लिक केलं की तुमच्या समोर असा हा सुंदरसा वेब टर्मिनल येतोय ज्यावरती तुम्ही डिरेक्टली चार्ट्स वरती ट्रेड प्लेस करू शकता, राईट. इथे दिसतोय बघा बाय आणि सेलचा ऑप्शन दिसतोय. तुम्ही मल्टिपल पेअर्स मध्ये एका सिंगल क्लिक मध्ये ट्रेड्स करू शकता, दिसतंय तुम्हाला. ओके, सो हा पार्ट मला विनप्रो एफएक्सचा जास्त आवडतो, MT5 वेब टर्मिनल. यानंतर आपण पुढे जाऊया, ते म्हणजे आहे प्लॅटफॉर्म. म्हणजे आता विनप्रो एफएक्स तुम्हाला कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्म वरती ट्रेड करण्यासाठी अवेलेबल आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे तर माहितच आहे की गुगल प्ले म्हणजे आपला प्ले स्टोर विथ ऍप स्टोर. तुम्हाला दोन्हीकडे MT5 इन्स्टॉल केलं की त्यामध्ये लॉग इन करून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. यानंतरचा अजून एक इंटरेस्टिंग पार्ट असा आहे विनप्रो एफएक्सचा की यामध्ये बघा जेव्हा तुम्ही टेक्निकल अनालिसिस वरती याल तर तुम्हाला बघा मार्केट मधले जे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्याकडून तुम्हाला एकदम सुंदर टेक्निकल अनालिसिस करून मिळेल ज्यावरती तुम्ही तुमचे लाईव्ह ट्रेड्स प्लेस करू शकता. किती सुंदर ऑप्शन आहे बघा. म्हणजे तुमच्यापैकी जर काही लोक बिगिनर्स आहेत ज्यांना ट्रेड प्रॉपर करता येत नाही किंवा मार्केट बद्दल जास्त नॉलेज नाहीये, तुम्ही सगळेजण या फीचरचा युज करून तुम्ही तुमचा जो एंट्री पॉइंट आहे तो चूज करू शकता, राईट. यानंतर आपण बघूया की बाबा रिस्क कॅल्क्युलेटर सुद्धा आहे. यामध्ये तुम्ही बाबा किती रिस्क घ्यायचे, तुम्हाला किती क्वांटिटी तुम्ही प्लेस कराल त्यानुसार किती रिस्क, किती स्टॉप लॉस, तुम्ही सगळं प्रॉपर कॅल्क्युलेशन करू शकता. यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे कॅलेंडर. म्हणजे यामध्ये मार्केटमध्ये जे काही इव्हेंट्स आहेत ते तुम्हाला डिरेक्टली इथं शो होतील, राईट. आता मल्टिपल लोकांचं कसं होतं की लोक फॉरेक्स फॅक्टरी ऍप युज करतात न्यूज बघण्यासाठी. सो ते परत फॉरेक्स फॅक्टरी ऍप मध्ये जाणार, परत त्यांच्या ब्रोकरच्या ऍप मध्ये किंवा ट्रेडिंग टर्मिनल मध्ये येणार, इकडे तिकडे शिफ्ट होण्यामध्ये थोडा टाइम जातो. सो बेस्ट ऑफ ऑल तुम्हाला इथे डायरेक्ट क्लिअरली दिसतंय, न्यूज मध्ये सगळ्या न्यूज तुम्हाला दिसत आहेत. यानंतर पुढे त्या न्यूजचं सेंटिमेंट कसं आहे हे सुद्धा विनप्रो एफएक्स तुम्हाला सांगतंय. म्हणजे न्यूजचा इम्पॅक्ट कसा पडेल, पॉझिटिव्ह पडेल का निगेटिव्ह पडेल, यानुसार पण तुम्ही तुमचा एक ट्रेड प्लॅन करू शकता. आफ्टर दॅट परफॉर्मन्स स्टॅटिस्टिक्स. ओके, देन एज्युकेशन. हा पण मला खूप आणि खूप इंटरेस्टिंग पार्ट वाटला फॉर बिगिनर्स. तुमच्यापैकी असे बिगिनर्स लोक जे असतील ज्यांना बाबा ट्रेडिंग मधलं जास्त नॉलेज नाहीये, तुमच्यासाठी विनप्रो एफएक्सनं मस्त व्हिडिओज प्रोव्हाइड केलेले आहेत जे बघून तुम्ही प्रॉपर एक तुमचा सेटअप बनवू शकता किंवा यातला एखादा सेटअप फॉलो करून किंवा एक बेसिक स्ट्रक्चर फॉलो करून तुम्ही एक प्रॉपर ट्रेडिंग ऍटलीस्ट तुम्ही स्टार्ट करू शकता, राईट. सो हे पण सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. आता यानंतरचा पार्ट आहे सगळ्यात मेन, म्हणजे तो आहे व्हॉट अबाउट डिपॉझिट अँड विथड्रॉ. ओके, जे मी तुम्हाला आता सांगतोय. सो खाली बघा तुमच्या इथे ऑप्शन दिसतोय डिपॉझिट्स असा ऑप्शन दिसतोय.
तर विनप्रो एफएक्स मध्ये तुम्ही युएसडीटी थ्रू डिपॉझिट विड्रॉ करू शकता, आयएनआर थ्रू करू शकता, डेबिट क्रेडिट कार्ड थ्रू करू शकता, बँक ट्रान्सफर सुद्धा करू शकता. आता जर तुम्ही विनप्रो एफएक्स मध्ये युएसडीटी थ्रू विड्रॉ करताय तर हा बघा इथे सगळ्यात सुंदर ऑप्शन आहे, ते म्हणजे तुम्ही स्टँडर्ड तुमचं अकाउंट चूज करायचं. तुम्हाला जी काही अमाऊंट युएसडीटी ची ऍड करायची आहे ती टाकायची. इथे बघा आले 100, 500, 1000, 5000, 10000 किंवा ऑड नंबर असेल तर तुम्ही इथे ऑड नंबर तुमचा प्लेस करू शकता, राईट. आणि त्यानंतर प्रोसीड टू पे वरती तुम्हाला क्लिक करायचं. ओके, जेव्हा प्रोसीड टू पे वरती क्लिक करा तुम्हाला क्रिप्टोकरन्सी चूज करायचं, युएसडीटी, तुम्हाला नेटवर्क चूज करायचं. तुम्ही ट्रॉन, बीएनबी, इथेरियम यांच्या थ्रू करून तुम्ही डायरेक्ट पे वरती क्लिक केलं की तुमच्या समोर हा येतोय ऍड्रेस, राईट. म्हणजे या ऍड्रेस वरती तुम्ही हा तुमच्या वॉलेट थ्रू तुम्ही तिथून स्कॅन केला, तुम्ही तिथून ट्रान्झॅक्शन केलं की विदिन 15 to 20 मिनिट्स तुम्हाला तुमच्या विनप्रो एफएक्सच्या लाईव्ह अकाउंट मध्ये डिपॉझिट झालेलं दिसेल. ओके, सो हे झालं अबाउट युएसडीटी डिपॉझिट्स. नाव आता आपण बघूया आयएनआर थ्रू. ओके, आता युएसडीटी डिपॉझिट बद्दल मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे की विनप्रो एफएक्स तुम्हाला युएसडीटी म्हणजे आता मी समजा एक्झाम्पल इथे 100, ओके, मी समजा 100 युएसडीटी प्लेस केल्या. ओके, सॉरी, मी आयएनआर मध्ये प्लेस केला 10,000, म्हणजे समजा मला 10,000 आयएनआर अमाऊंट डिपॉझिट करायचे. तर खाली इथं काय येतंय की 119.4 म्हणजे $119.4. म्हणजे तुम्ही जर हे कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट केला, सिंपल टाइप केलं की 10,000 तुम्ही अमाऊंट डिपॉझिट करताय डिवायडेड बाय 119.4, तर तुम्ही प्रॉपर बघितलं तर तुम्हाला विनप्रो एफएक्स युएसडीटीचा रेट देत आहे 83.75. म्हणजे तुम्ही बघा जो लाईव्ह रेट आहे युएसडीचा तो तुम्हाला लाईव्ह रेट विनप्रो एफएक्स देते 83.75, जो की मी आतापर्यंत असा कुठलाच ब्रोकर बघितला नाहीये की जो या रेटला तुम्हाला युएसडीटी प्रोव्हाइड करते. सो ही सुद्धा गोष्ट मला याबद्दल खूप इंटरेस्टिंग वाटली. आता पुढे जाऊयात आपण डिपॉझिटचा दुसरा टाइप. ओके, म्हणजे दुसरा आपल्याला ऑप्शन काय मिळतोय, तो मिळतोय आपल्याला आयएनआर थ्रू डिपॉझिट्स अँड विड्रॉ. ओके, आयएनआर मध्ये पण सेम प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस अगदी सिंपल आहे. तुम्हाला तुमचं अकाउंट चूज करायचंय, तुम्हाला किती आयएनआर तुम्हाला त्यामध्ये करायचे, बाबा तुम्हाला 10,000 करायचे, 1 लाख करायचे, 10 lakhs करायचे, ते तुम्ही इथं प्लेस केला अँड देन क्लिक केला की तुम्हाला इथं क्लिअरली दिसेल त्यांचा एक स्क्रीनशॉट आलेला, सॉरी एक क्यूआर कोड आलेला आहे. सो या क्यूआर कोड वरती तुम्हाला तुमच्या युपीआय थ्रू स्कॅन करून त्यानंतर तुम्ही जेव्हा पेमेंट कराल तर जो युटीआर नंबर असतो, राईट, आपला युटीआर नंबर तुम्हाला इथे टाइप करायचा आहे अँड देन आय हॅव पेड वरती क्लिक करून तुम्हाला विदिन 15 to 20 मिनिट्स तुमचा डिपॉझिट जी काय तुम्ही अमाऊंट केले ती तुम्हाला विनप्रो एफएक्सच्या तुमच्या लाईव्ह अकाउंटला शो होईल. ओके, सो नेक्स्ट पार्ट अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडे, तो म्हणजे आहे ऑनलाईन बँकिंग, राईट. आता ऑनलाईन बँकिंग यामध्ये जर प्रॉपर बघितलं जो बँक ट्रान्सफर, ओके, म्हणजे तुमची समजा अमाऊंट मोठी आहे, लाईक तुमची अमाऊंट 5 लाख आहे, 10 लाख आहे, 15 लाख आहे, तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला बघा त्यांच्या बँक डिटेल्स खाली दिसतात तिथे क्लिअरली, राईट. सो तुम्हाला त्यावरती तुम्ही जेव्हा पेमेंट कराल त्यांच्या बँक अकाउंट वरती जेव्हा पेमेंट कराल तर त्यानंतर तुम्ही जेव्हा कंटिन्यू म्हणाल, ओके, सो कंटिन्यू केल्यानंतर बघा तुम्हाला दिसेल खाली एमटी5 अकाउंट चूज करायचं. अमाऊंट जो आहे तुम्ही बाबा 15 लाख किंवा 10 लाख जे काय करताय, मी 10 lakhs इथे टाइप करतो. ओके, सो 10 lakhs टाइप केलं तर तुम्हाला 11,947 युएसडी इथे मिळत आहेत. तुमची युटीआर आयडी तुम्हाला टाकायचा आहे आफ्टर पेमेंट्स. त्यानंतर जो स्क्रीनशॉट असतो आपला, म्हणजे आपण जेव्हा ऑनलाईन बँकिंगने पेमेंट केल्यानंतर जो आपण एक स्क्रीनशॉट काढतो सेंड करायला पुढे, तो स्क्रीनशॉट इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि डिपॉझिट वरती क्लिक करायचं आहे. दॅट्स इट, तुमचं ऑनलाईन बँकिंग थ्रू सुद्धा डिपॉझिट होईल. विथ दॅट अजून एक गोष्ट अशी की तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने सुद्धा इथे पेमेंट करू शकता. बघा देर आर मल्टिपल ऑप्शन्स, विजा, अमेरिकन एक्सप्रेस, मास्टर कार्ड, मेस्ट्रो, सिरस, सो अशी भरपूर ऑप्शन्स आहेत, त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही डिपॉझिट करू शकता. आणि डिपॉझिटची प्रोसेस सुद्धा खूप सिंपल आहे आणि खूप स्मूथ आहे आणि फास्ट आहे. ओके, आता व्हॉट अबाउट विड्रॉ, तुम्हाला विड्रॉचा पण प्रश्न पडला असेल की विड्रॉ कसं करायचंय. सो विड्रॉ तुम्ही दोन प्रकारे तुम्ही विड्रॉ घेऊ शकता, एक म्हणजे आहे युएसडीटी थ्रू आणि एक म्हणजे आहे बँक थ्रू. ओके, सो तुम्ही जर युएसडीटी थ्रू घेताय, समजा तुम्ही डिपॉझिट जर तुम्ही युएसडीटी थ्रू करताय तर सगळ्यात सेफेस्ट पार्ट राहील की तुम्ही विड्रॉ पण युएसडीटी मध्येच करा. म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही आयएनआर मधून डिपॉझिट करताय तर तुम्ही आयएनआर मध्येच विड्रॉ घ्या, किंवा तुम्ही युएसडीटी थ्रू डिपॉझिट करताय तर युएसडीटी थ्रूच विड्रॉ घ्या. कारण ते का मी असं म्हणतोय, बिकॉज तुम्हाला माहिती आहे की मध्ये अकाउंट जे फ्रीज व्हायचे, इंडियामध्ये भरपूर असे कंप्लेंट्स येत होते की बाबा अकाउंट सर फ्रीज होत आहेत, फॉरेक्स मध्ये मी डिपॉझिट विड्रॉ करतोय. तर बेस्ट वे काय, तुम्ही जर समजा आयएनआर थ्रू विड्रॉ करताय किंवा आयएनआर थ्रू जर तुम्ही डिपॉझिट करताय
तर सेम अकाउंटला ती अमाऊंट ट्रान्सफर होईल आणि सेम अकाउंट मधून ती अमाऊंट तुम्हाला विड्रॉ सुद्धा होईल. समजा तुम्ही युएसडीटी मध्ये करताय तर युएसडीटी टू युएसडीटी तुम्ही डिपॉझिट आणि विड्रॉ प्रोसेस करू शकता. बट तुम्ही जर युएसडीटी थ्रू डिपॉझिट करताय, आयएनआर थ्रू विड्रॉ घेताय, तर मग ते आयएनआर कुठून आले, काय आले, असे भरपूर सारे क्वेश्चनिंग होऊ शकतं. सो बेस्ट वे आहे, युएसडीटी जर विड्रॉ डिपॉझिट करत असाल तर युएसडीटीनेच विड्रॉ घ्या आणि अगर तुम्ही बँकने डिपॉझिट करत असाल तर बँक थ्रूच विड्रॉ घ्या. ओके, डन. नेक्स्ट पार्ट, ट्रान्सफर्स. आता ट्रान्सफर्स म्हणजे काय की बाबा तुम्ही समजा तुमचे MT5 चे तुमचे 2 अकाउंट्स आहेत, राईट. तुम्हाला एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला तुमचा अमाऊंट ट्रान्सफर करायचे, तर तुम्ही बघा इथे मल्टिपल तुमचे अमाऊंट्स म्हणजे तुमचे जे अकाउंट्स असतील त्यामध्ये तुम्ही तुमचा बॅलन्स, तुमचा अमाऊंट जो आहे तो ट्रान्सफर करू शकता. या अकाउंट मधून हे माझं एकच अकाउंट आहे, सो माझं अगर इथं सेकंड अकाउंट असतं तर मी या अकाउंट मधून माझ्या सेकंड अकाउंटला अमाऊंट विदिन अ मिनिट्स ट्रान्सफर करू शकतो. नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे ट्रान्झॅक्शन. म्हणजे तुमचे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते तुम्हाला इथे क्लिअर दिसतील. बाबा तुम्ही अप्रूव्ड आहेत, पेंडिंग आहेत. आता हे बघा, हे आजचेच आहेत जे टेस्टिंग मला तुम्हाला दाखवायचे होते. सो हे सगळे आजचे आहेत आणि हे अप्रूव्ह झालेले आहेत जे माझे मागचे ट्रान्झॅक्शन आहेत, राईट. सो इथे तुम्हाला तुमची पूर्ण हिस्ट्री डिपॉझिट आणि विड्रॉची मिळून जाईल. नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे आहे मार्केट डेटा. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह मार्केट रेट, न्यूज फीड, फॉरेक्स इंडिकेटर्स, मल्टिपल गोष्टी तुम्हाला मिळून जातील. अजून एक इंटरेस्टिंग पार्ट यामध्ये असा आहे की सोशल ट्रेडिंग, राईट. सोशल ट्रेडिंग मध्ये तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचे, रजिस्टर ऍज फॉलोअर. म्हणजे मार्केट मधले बाबा जे प्रोफेशनल्स लोक आहेत किंवा जे एक प्रोव्हाइड करतात त्यांची स्ट्रॅटेजी, ते स्ट्रॅटेजी तुम्ही डिरेक्टली त्याच्यावरती ट्रेडिंग करू शकता. त्यांना फॉलो करून तुम्ही प्रॉपरली त्याच्यावरती ट्रेडिंग करू शकता. म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला पर्सनल ट्रेडिंग करायची गरज नाही, मार्केटमधले प्रोफेशनल्स प्रॉपरली ते गोष्टी सगळ्या हँडल करतात, राईट. त्यानंतर आहे पॅम. ओके, पॅम मध्ये सुद्धा सेमच कन्सेप्ट आहे. पॅम जास्त एक्सप्लेन करायची गरज नाहीये मला पॅम बद्दल सुद्धा. नेक्स्ट पार्ट, इंट्रोड्युसिंग ब्रोकर, सपोर्ट, तिकीट्स अँड ऑल सेटिंग्स. सो आपल्याला या तर गोष्टी काही लागणार नाहीयेत. आपल्याला जो मेन पार्ट होता तो म्हणजे वरचा, जो मी तुम्हाला सांगितलं की लाईव्ह अकाउंट कसं क्रिएट करायचंय, त्याच्यावरती ट्रेड कसं करायचंय थ्रू MT5 वेब ट्रेडर किंवा MT5 जो आहे. त्यानंतर आपण बघितले प्लॅटफॉर्म कुठले कुठले अवेलेबल आहेत. त्यानंतर आपण पाहिलं टेक्निकल अनालिसिस, जो की मला खूप युजफुल पार्ट वाटतो. त्यानंतर स्मूथली डिपॉझिट विड्रॉल्स आपण कसे घ्यायचे, ती सगळी प्रोसेस कशी, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. सो हे झालं आपला पूर्ण विनप्रो बद्दल. तुम्हाला मी प्रॉपर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता तुम्हाला थोडक्यात काही अडचण येणार नाही, प्रॉपरली मॅनेज करता येईल. बिकॉज खूप सोपा इंटरफेस आहे, जास्त काही टफ नाहीये. बट स्टील तरी पण तुम्हाला काही क्वेरी आली बाबा, तरी पण तुम्हाला डिपॉझिट विड्रॉ बद्दल काही क्वेरी झाल्या किंवा तुम्हाला यूज करण्याबद्दल काही क्वेरी झाल्या, तर मी बघा माझ्या टीमचा नंबर आता प्रोव्हाइड करतोय. त्या टीमच्या नंबरवरती तुम्ही डिरेक्टली कॉल करा किंवा डिरेक्टली व्हॉट्सअप मेसेज करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुमची जी काही क्वेरीज आहेत ती विदिन अ मिनिट सॉल्व्ह करेल. ओके, हॅव अ गुड डे.